ज्याला डिझेल भरायचं आहे त्यांना आपलं वाहन घेऊन यायचं आणि 2000 रुपयाचं डिझेल दिले जाणार आहे. काय तुम्ही आदेश वाचला असेल, नसेल वाचला तर सांगतो की प्रत्येकाला 2000 रुपयाचं डिझेल त्याच्या वाहनातच दिलं जाणार आहे. बोलायचंच नाही काही. डिझेल नव्हतं आम्ही रोड जाणार एक विषय फक्त आम्हाला 1000 रुपयाचा सध्या तशी परिस्थिती नाही. पूर्ण शेतकरी लोकांना पूर्ण शेतकऱ्याला ट्रॅक्टर फक्त 40% लोकांना आणि जे ट्रॅक्टरवाले लोक आहेत त्यांचं म्हणणं काय आमच्याकडे की पण तुम्हाला जर तुमचं शेताचं काम करायचं असेल तुम्ही तुमचं स्वतः पुरतं 20 लिटर का होते डिझेल घेऊन घ्या बरं का. त्यावेळेस आम्ही तुमच्या शेतात घेतो. कुठची समस्या आहे गावाकडची शेतकऱ्याकडे. आता तुमचं म्हणणं काय झालं ट्रॅक्टरमध्ये टाकू. ट्रॅक्टर तुम्हाला वाटतं का 100% शेतकऱ्याला ट्रॅक्टर आहे असं तुमच्या डोक्यात आहे का समजा नाही. मग ट्रॅक्टरची लाईन लागली तर जाबरातलं पुरणार नाही पण ती ट्रॅक्टर घेऊ शकत नाही. शेतकरी जास्त आहे सर कॅनेवाली बरं का. फक्त तुम्ही काय करा 5000चं देत असाल त्या ठिकाणी 2च द्या पण साऱ्याला कंपल्सरी करून द्या की आज रोजी माझ्याकडे सुद्धा वाहन नाही. मी जे डिझेल न्यायला आलो हा पूर्ण शेतकरी शेतकऱ्यांना पुरेल एवढंही डिझेल नाहीये. नाही ना ते पूर्ण तर नाही आम्हाला पण कळून राहिलं. फक्त काय करा तुम्ही जिथं 5चं देणार आहे तिथं 2च करा ना. तिथं 2च केलं मग जिथपर्यंत पूर्ण आमचे शेतकरी बळजबरी बी काही करणार नाही. डायरेक्ट शेतातच उभे सरकार सांगताय परंतु इथं जे वाहन उभे त्यांनाही डिझेल नाही त्याला पण द्या नाही सर त्याला पण 2चं देऊन टाका ना. थोडं सारेल ते नाही सर असं करा तुम्ही 20 लिटर भेटेल सर.